ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात। माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिलं तर मी निधीमध्ये काट मारणार, अजित पवारांची मतदारांना धमकी। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवेंचा निशाणा। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवारांचं भाष्य। मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजपचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। महायुतीकडून नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री फडणवीसही सोमवारपासून प्रचारार्थ मैदानामध्ये उतरणार। पालघर जिल्ह्यामधील चारही नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त, पालकमंत्री गणेश नाईकांना शिवसेनेचं आव्हान। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार, सामनातील दाव्यानं खळबळ, नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। अंबरनाथ उड्डाण पुलावर शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात, उमेदवार किरण चौबेंच्या चारचाकी वाहनाने अनेक दुचाकींना उडवलं, कार चालकासह चौघांचा मृत्यू, किरण चौबे ही गंभीर जखमी, या प्रकरणी गुन्हा दाखल। मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरणार, मविया म्हणून निवडणुकांना सामोरं जायचं की नाही याबाबत चर्चा होणार। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंचालक मोहन भागवत यांचं विधान। अमेरिकेमधले लोकही विचारतायत अनगर कुठे आहे, राजन पाटील कोण आहेत, जे शिव्या खातात तेच मोठे होतात, मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवे दावे दूर ठेवावे, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर, नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। पुणे आर्थिक गुन्हे शाखा शीतल तेजवानीची चौकशी करण्याची शक्यता, तेजवानीनं पॉवर ऑफ अटर्नी करून फसवणूक केल्याची 9 प्रकरणं, दमानियांकडून उघडकीस, सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी। लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल, 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार, याचिकेमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या नावाचा समावेश। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमधील उमरती गावात मोठी कारवाई, बेकायदेशीर शस्त्रसाठा निर्मिती करणारे 4 कारखाने उद्ध्वस्त, 47 जणांना ताब्यामध्ये घेतलं। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ, आरोपी गोपाल पत्नी आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिकच्या तपोवन परिसरामधील झाडं तोडण्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार, आतापर्यंत 900 हरकती प्राप्त, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक, प्रशासनाची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद, कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कामांवर बहिष्कार, हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी ठप्प। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर, आज दुपारपासून अर्ज करता येणार, योजनेमध्ये लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय। देशामध्ये आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू, 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळणार, धोकादायक क्षेत्रामधील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि आदर देण्याचीही तरतूद। पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येणारा अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त, कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या 4 आरोपींना अटक, शस्त्र बिश्नोई बंबिहा टोळीला पुरवण्यात येणार होती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।